नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कालची 2 तारीख होती. मी एक व्हिडिओ बनवलेला, कारण की घोटी आणि नाशिकच्या मध्ये एक हे गाव लागतं माणिकखांब. तिथं बघा, ते बाबांना मी एक व्हिडिओबद्दल बोललो होतो, जरी कोणाला येता जाता तर बाबा दिसले तर तुम्ही नक्की त्या गोष्टीला मदत करा. आणि तर मित्रांनो, आज मी सकाळी तिथे जाऊन आलो, गाडीत चालवतोय. तिथनं मी जाऊन आलो तर थोडेफार माझ्या वडिलांचे कपडे वगैरे होते. बाबांना थोडंफार खाय प्यायला दिलं, तिथं ते कपडे वगैरे देऊन आलो. कारण काय, जर आज आपल्यासारख्या लोकांनी जर माणुसकी सोडली, आता ती तर त्या अशा गोष्टींकडे बघणार तरी कोण? कारण की बघा, आज जर समजा त्यांचे मूलबाळ नाही आहे हे तर काय माहीत नाही. समजा मला बाबा एकटे होते, रस्त्यावर म्हणजे हात देत होते. आपण समजा चालूवर जरी आलो तर कोणा ते दिसत पण नव्हतं. सकाळी मी तो मला व्हिडिओ काढायचा होता, पण काय झालं, माझी बॅटरी लो असल्यामुळं ते जमलं नाही. तर आता मी गाडीचा चार्जर होतो, बॅटरी चार्जिंग वगैरे केली. तर मग त्या साईडून येतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला काल काय बोललेलो, एक मदतीचा हात कधीही चांगला, त्याच्याने पुण्य कुठं हे आडवं सांगता येत नाही. तर हे बघा, सकाळी त्या बाबांना काही खाय प्यायच्या गोष्टीला कपडे वगैरे दिले. मित्रांनो, तिथून मी आलो आपलं गोंदे तुम्हाला ज्या पुढे विटीसी फाटा, तिथून मला लागलं शिर्डीचं भाडं. तर मित्रांनो, हे बघा, कुठंतरी एक गोष्ट चांगली करा तर दुसरी पण चांगलीच होते. तिथून आलो तर मला लागलं शिर्डीचं भाडं. आता मी चाललो आहे शिर्डीला, एक हॉस्पिटलचं भाडं आहे, अर्जंट आहे. म्हणजे कुठंतरी चांगलं केलं, फळ चांगलं भेटलं. तर काय बघा मित्रांनो, आज तुम्ही असं काय ना, 2 गोष्टी चांगलं काम, म्हणजे कसं, तुम्ही बाहेर गेले, कुठे गेले, खरंच ज्याला गरज आहे ना मित्रांनो, त्याला दान केलं पाहिजे. दान तर आपण सगळीकडेच करतो. असं दान भीक मागणार तर मग सिग्नलवर पण भेटतात आपल्याला. पण ज्याला अतिशय खूप गरज आहे त्याला तर नक्कीच केलंच पाहिजे. अशी कोणती व्यक्ती दिसली की याला खरंच गरज आहे, नाही आपल्या खिशात 50 ना 10 रुपये जरी असले तर नक्की त्याला द्या. एवढंच सांगायचं होतं, बाकी काय नाही मित्रांनो. जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, कालची 2 तारीख होती. मी एक व्हिडिओ बनवलेला, कारण की घोटी आणि नाशिकच्या मध्ये एक हे गाव लागतं माणिकखांब. तिथं बघा, ते बाबांना मी एक व्हिडिओबद्दल बोललो होतो, जरी कोणाला येता जाता तर बाबा दिसले तर तुम्ही नक्की त्या गोष्टीला मदत करा. आणि तर मित्रांनो, आज मी सकाळी तिथे जाऊन आलो, गाडीत चालवतोय. तिथनं मी जाऊन आलो तर थोडेफार माझ्या वडिलांचे कपडे वगैरे होते. बाबांना थोडंफार खाय प्यायला दिलं, तिथं ते कपडे वगैरे देऊन आलो. कारण काय, जर आज आपल्यासारख्या लोकांनी जर माणुसकी सोडली, आता ती तर त्या अशा गोष्टींकडे बघणार तरी कोण? कारण की बघा, आज जर समजा त्यांचे मूलबाळ नाही आहे हे तर काय माहीत नाही. समजा मला बाबा